शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. गायकवाडांकडून राहुल गांधींची जीप छाटण्याची भाषा करण्यात आली. जीप छाटणाऱ्याला 11 लाखांच्या बक्षिसाची घोषणा करण्यात आली. राहुल गांधींची जीप छाटेल त्याला 11 लाख रुपये देणार असं संजय गायकवाड यांनी म्हटलंय. राहुल गांधींच्या आरक्षणाबाबतच्या वक्तव्यावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं. त्यामुळे संजय गायकवाड यांच्या विधानामुळे आता नव्या वादाची शक्यता निर्माण झाली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं रिझर्वेशन आम्हाला संपवायचंय अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं. म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे, संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपवणार आहे असा फेक निगेटिव्ह नेरेटिव्ह ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत. म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचंय. या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचंय, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीप छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल. राहुल गांधीची जो जीप छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल. संजय गायकवाड हा माणूस राजकारणामध्ये आणि समाजामध्ये असण्याच्या लायकीचा नाही. पण प्रश्न मला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना विचारायचा आहे की या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य, लोकशाही आहे की तालिबानशाही, यांच्या विरुद्ध पुरावे उपलब्ध आहेत आणि आमची मागणी आहे की सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो आहे तो संजय गायकवाडांवर दाखल करावा. बघायचा आहे देवेंद्र फडणवीस कायद्याच्या राज्याचे गृहमंत्री आहेत की एक समाज दुसऱ्या समाजासमोर ठेवून कसं भडकवता येईल याचा प्रयत्न करणार आहे. फेक नॅरेटिव्ह करून असे जीव घेण्याची भाषा जर कोणी अडाणी एखादा व्यक्ती करत असेल तर त्याला माफ नाही करता येणार. आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की महाविकास आघाडीची सरकार येते उद्या, हे असे पोलिसांनी पण याच्यावर कटाक्षानं काळजी ऍक्शन घेण्याची गरज आहे. तुम्ही जर अशा लोकांना असं बोलू देत असाल तर मग महाराष्ट्र पण तुम्हाला माफ करणार नाही आणि देशही माफ करणार नाही. एक लक्षात ठेवा, राहुल गांधींच्या केसालाही धक्का लागता कामा नाही. संजय गायकवाडांच्या म्हणण्याबद्दल मी काही त्यांचं समर्थन करणार नाही. पण राहुल गांधी विदेशात जाऊन म्हणतात की आता आम्ही आरक्षणच रद्द करू. म्हणजे 3 पिढ्यात जे त्यांच्या पोटात आहे ते ओठावर आलेलं आहे आणि त्यामुळं जे मोदींच्या नावाने संविधान बदलणार आहे, आमचे NDA सरकार संविधान बदलणार आहे, ह्याच्या बाता करतो ते खरं यांचं आता पोटातलं समोर आलं आहे. आणि त्यामुळं आम्ही ठरवलं आहे जे जे आरक्षण घेणारे समाज आहेत, मग ते शेड्यूल कास्ट असतील, शेड्यूल ट्राईब असतील, OBC असतील, या सर्व समाजामध्ये जाऊन आम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंचं, राजीव गांधी आणि आता राहुल गांधी यांनी बोललेलं दाखवणार आहे खरे आरक्षणाचे मारेकरी कोण. आणि मला आता जरांगे पाटील साहेबांना सांगायचं आहे की जे आरक्षण आहे तेच त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करताय राहुल गांधी, तर तुम्हाला मराठा आरक्षणाचं पुन्हा काय होईल हा एक प्रश्न आपल्यासमोर आहे. त्यामुळे जरांगे पाटलांनी सुद्धा राहुल गांधीच्या या बोलण्याबद्दल जरा चर्चा केली पाहिजे. संजय गायकवाड जे बोलले ते अत्यंत निषेधार्ह अशा प्रकारचं आहे. यामध्ये जी प्रवृत्ती आपल्याला दिसते आहे की देश हिताचं, पुरोगामी विचाराचं, जनसामान्याच्या विचाराचा जो विचार मांडतो त्या विचाराला मारण्याचा प्रयत्न ही करण्याची जी वृत्ती आहे नथुराम गोडसेची, ती आम्हाला यामध्ये दिसते आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा निषेध केला पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो की राहुल गांधींच्या केसालाही धक्का लावण्याची कोणाची ताकद नाही. भारतातली आज जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे आणि याचाच धाक त्यांनी घेतलेला आहे आणि म्हणून काहीतरी विधानं अशा प्रकारची ती करतायत. संजय गायकवाड नावाचा पिसाट माणूस आपल्या अवकादीबाहेर बाहेर बोलतो आहे. खरं तर खोके घेऊन शिंदेनी पोचलेल्या एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे याची बकबक नेहमी महाराष्ट्राने पाहिली आहे. नेहमी यांनी दिलेले स्टेटमेंट, यांनी दिलेले नोंदमत हे सातत्यानं वादग्रस्त राहिले. राहुल गांधींच्या नाव घेण्याची तुझी अवकात नसताना तू जे स्टेटमेंट करतोस हे सूर्याकडे पाहून थुंकण्याचा प्रकार आहे. ती थुंकी तुझ्या तोंडावर पडेल आणि तुझं तोंड काळवटलेला महाराष्ट्र पाहिल. येणाऱ्या विधानसभामध्ये तुमची जी काही मस्ती आहे सत्तेची आणि जी भाषा आहे, महाराष्ट्रातील जनता
तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही. मला वाटते भाजपच्या पायाखालची वाळू घसरत चाललेली आहे. ज्या पद्धतीनं राहुल गांधींनी या देशामध्ये संविधान बचावाचं वातावरण या ठिकाणी केलं आणि वस्तुस्थिती लोकांच्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला, त्याची धास्ती ही लोकसभेमध्ये भाजपनं घेतली होती, आत्तासुद्धा विधानसभेत ती धास्ती त्यांना दिसते. आणि म्हणून वाचाळ वीर म्हणून ज्यांचा उल्लेख महाराष्ट्रामध्ये आहे ते असं वक्तव्य त्या ठिकाणी करत आहेत, त्याचा काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही जाहीर निषेध करतो. आम्हाला ही भाषा वापरता येते, परंतु आमची संस्कृती नाही काँग्रेस पक्षाची ती. परंतु जनता बघते की कशा पद्धतीनं हे कुठल्याही थरावर जाऊन काही बोलतायत आणि त्याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीला त्या ठिकाणी निश्चितपणे जनता देईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.